घेताना त्याचा एक प्रकारचा स्ट्रेस जो आहे तो मुलांवर किंवा कुटुंबावर असतो आणि मग आपल्याला हे ऍडमिशन घेताना चूक होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी कनेक्ट डेव्हलप केला जातो. बऱ्याचदा लोक असं सांगतात की म्हणजे अगदी 12वीचा निकाल आणि सीईटीचा निकाल लागल्या लागल्या अनेक लोक अप्रोच होतात आणि असं सांगतात की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला हे कॉलेज मिळवून देतो, ते कॉलेज मिळवून देतो. अशा प्रकारच्या एजंटचा आणि कन्सल्टन्सीचा सुळसुळाट जो झालेला आहे हा नक्की किती उपयोगाला येतो आणि हे टाळता येऊ शकतं का? 100% तुम्ही हा जो क्वेश्चन विचारला आहे ना, ती आता सध्याची परिस्थिती आहे आणि हे टाळता येऊ शकतं. टाळता कसं येऊ शकतं, की तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे. कदाचित तुम्हाला कमी मार्क्स आहेत. तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये किंवा कॅप प्रोसेसमध्ये नंबर लागू शकत नाही. असेच विद्यार्थी अशा प्रकारामध्ये अडकू शकतात किंवा त्यांना कोणीतरी फसवू शकतं. या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, की ठीक आहे की कमी मार्क्स आहेत आपणाला पण इंजिनिअरिंगच करायचं आहे. आता बरेच प्रायव्हेट कॉलेजेस, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत. अशा ठिकाणी जर एज्युकेशन सिस्टीम चांगली असेल, आपणाला चांगलं नॉलेज मिळत असेल, चांगल्या नोकऱ्या जर मिळत असतील, तर अशा ठिकाणी जाऊ शकता. तुमच्या कमी मेरिटला पण ऍडमिशन मिळू शकतं. आणि स्पेशली प्रायव्हेट कॉलेजेस किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, तर अशा विद्यापीठामध्ये जागा भरपूर आहेत. तिथे तुम्हाला म्हणजे कॅटेगरी किंवा कुठलंच रिझर्वेशन नाही आणि डायरेक्टली अप्रोच झालेल्या विद्यार्थ्या थ्रूच मेरिट काढलं जातं. त्यामुळं तुम्ही जर कमी मार्क्स असतील किंवा तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामध्ये जर घ्यायचं असेल, तर एकाच कॉलेजवरती डिपेंड राहण्यापेक्षा तिथे पण एक 5 ते 10 ऑप्शन्सचा तुम्ही विचार करा. प्रत्यक्ष भेटा आणि भेटल्यानंतर तुम्हाला थर्ड पर्सनची गरज काय? म्हणजे तुमचा जो क्वेश्चन आहे ना, म्हणजे एजंटची गरज ऍडमिशन मध्ये मला वाटत नाही. मला वाटत नाही की त्याची काही गरज नाही. कुठेही जर ऍडमिशन असेल तर डायरेक्टली विद्यार्थी आणि पालक यांचा कॉन्टॅक्ट कुठे असायला पाहिजे, की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असेल तर तिथलं मॅनेजमेंट किंवा ऍडमिशन टीम. तर इथं डायरेक्ट संवाद होऊ शकतो आणि तुम्ही डायरेक्टली अप्रोच करू शकता. जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणी रश असेल तर थोडा आपल्याला जास्त टाइम द्यावा लागेल. यापेक्षा मला वाटत नाही की काही दुसऱ्या गोष्टीची गरज आहे. मी बऱ्याच वेळेस अशा चर्चासत्रात किंवा यामध्ये सांगतो, की असं कुठे झालंय का, की एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि विद्यार्थी आणि पालक त्या कॉलेजमध्ये भेटण्यासाठी ऍडमिशनची माहिती घेण्यासाठी गेलेला आहे आणि तिथं कोण सांगेल की तुम्ही येऊ नका. इट्स हायली इम्पॉसिबल. त्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्टली अप्रोच झालात ना, तर तिथं तुमचं वेलकम केलं जाईल, तुमच्या शंकाचं निरसन केलं जाईल आणि जी काही माहिती आहे ती तज्ञ लोकांथ्रू तुम्हाला मिळेल. फक्त स्पेशली आता माझा तर स्पष्ट अनुभव आहे, की आता आम्ही एवढे दिवस किंवा एवढे वर्ष या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आहोत, इंजिनिअरिंगमध्ये आहेत. तरीही ज्यावेळेस मी गावाकडे जातो किंवा खेडेगावामधले बाजूच्या शेजारच्या गावामधले बरेच पालक ज्यावेळेस भेटतात, तर त्यांची सगळ्यात मोठी शंका काय असते, की आम्ही कसं भेटू शकतो? म्हणजे त्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे ना, की मोठे कॉलेजेस असतात, मोठे साहेब असतात, कसे बोलायचे, की आपण खेड्यातले आहात, काही फरक पडत नाही. समजा जर कुठलेही जर पुणे मुंबईचे जर कॉलेज असेल, तर तिथं एज्युकेशन इंग्लिशमध्ये असेल, तरी बऱ्यापैकी लोकांना मराठी तर येतेच. तुम्हाला मराठी तुम्ही गावंढळ भाषेमध्ये बोलाल, बाकीचे थोडं सॉफिस्टिकेटेड बोलतील, एवढाच फरक पडणार आहे. तर तुम्ही डायरेक्टली अप्रोच करा. मी स्पष्ट म्हणेन, की त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पॅरेंट्स वेळ काढायला पाहिजे आणि कॉलेजेसला व्हिजिट करायला पाहिजे आणि जेणेकरून मॅनेजमेंटला किंवा तिथल्या ऑथॉरिटीला आमच्या कॉलेजेस सपोज मी मॅनेजमेंटच्या ऍडमिशनची काळजी घेतोय.
तर मला पण लक्षात येईल की पॅरेंट्स कसे आहेत, तो विद्यार्थी कसा आहे, खरंच या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग झेपेल का? ते जे काही इन्व्हेस्टमेंट त्यांच्या फीसची वगैरे करणार आहेत, त्याचे रिटर्न्स त्यांना मिळणार का? तर हे मी एक प्रामाणिक सल्ला देऊ शकतो ना, किंवा माझ्यासारखे बरेच प्राध्यापक असतात, ते एक व्यवस्थित सल्ला देऊ शकतात. तर विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी तुम्ही डायरेक्टली एजंट गाठण्यापेक्षा कॉलेज गाठा. जर हा जर प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वी व्हाल.